गाडीतनच मी दाखवायला लागलेलो माझं थोबाड, पण ती पसंत नाही पडलं तर ह्या बाकीच्यांचे पण बघा. विषय काय झालेला, घरी बघा ह्यो आलेला पाहुणा आणि त्यात ह्याला घरात गप बसवना, आणि आता ह्यो आपल्यात दमवतोय म्हणल्यावर दुसऱ्या पाहुण्याकडे बी न्यायला पाहिजे की, म्हणून तर केली बघा एवढी घाई. आणि बघत बघत गाठलं की वाई. लगेच कुठलं गाठतोय, साक्षीच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकतोय. आता हिच्या भरोशावर पेट्रोल टाकलं तरी बी हिंनी पैसे घेतलं. बघत बघत वाईच्या कमानीतनं गेलो की आत पोचलो पाहुण्यांच्या घरात. अरे तो आत्तापासून स्टाईल मारायला जाऊ नकोस, जरा वेळानं पाहुणच म्हणणार आहे ती कशाला आलेली हे आमच्या दारात. आता हिचं काही वेगळं, आधी बी खायला आणल्या म्हणून धावत्या बघा, आणि इथं आत आल्यावर मी खायला आणलं म्हणून सांगत्या बघा. अरे आम्ही पण काहीतरी घेतलंय म्हणून सांग की. इथं पायऱ्या चढा गेलो हौसनं, पाय बी लाचाकला वाटतं लय दिवसानं. अर्धी रील संपत आली तरी पाहुणं काय तुम्हाला दिसलेलं नाही ती. थांबा की इथंच आहे ती, दाखव रे. अरे डोंगर नाही, पाहुणं दाखव. पाहुण इथं कुठं आहेत का काय म्हणून वाकून बघावं म्हणलं जरा खाली, आणि एवढं मन लावून मला कोणीच ओळखलं नसेल म्हणून पाहुण्याने पण आम्हाला घेऊन सेल्फी काढली. आणि वाईत येऊन वाईतल्या गणपतीला गेलो नाही असं होईल का, म्हणून आम्ही पण वाईतल्या ढोल्या गणपतीची वाट धरली. आपली गाडी लावणं म्हणजे मापात पाप नाही, आणि आता काही ह्यो बाहेर येत नाही, लावलेलीच तर तशी घासून. ह्यो आता बसतो म्हणला गाडीत, मग आपणच येऊया म्हणलं आता मंदिरातून. आत फोटो काढायला होती बंदी, मग म्हणलं बाहेरचं सिनेमॅटिक दाखवायची का सोडा संधी, घ्या की मग बघून.